विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज परळी तालुक्यातील संगम गावामध्ये आहोत। या ठिकाणी आजच काही रस्त्याचे अडचण असल्यामुळे परळी तहसीलचे तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी पोलीस प्रशासन यांनी येऊन या ठिकाणी जे काही प्लॉट धारक होते त्यांच्या जे अडचण होता, रस्ता अडचणीचा होता, तो प्रश्न मार्गी लावलेला आहे। हे कशा पद्धतीने मार्गी लावलेला आहे आपण रामेश्वर महाराज कोकाटे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, किंवा कशा पद्धतीने हे मार्ग लावलेला आहे। मार्ग असा लावलेला आहे, गेल्या अनेक वर्षापासून माननीय श्री ज्याची शेती होती त्या शेतधारकाने प्लॉटिंग काढली आणि त्या प्लॉटिंगमध्ये जवळजवळ 15-16 लोकांनी ते प्लॉटिंग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये लोकांनी घरं बांधली। त्याचं मग मी पण आहे एक शेतातला, आणि प्लॉटिंग आम्ही घर बांधलेलं आहे आणि त्या घराला जाणारा रस्ता जे आहे त्याने 10-12 वर्षापासून तो अतुल गिरामने त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या भावाने अडवलेला आहे आणि अडवूनशीने आम्हाला जायला रस्ता नव्हता लोकांना। पण हा प्रश्न अतिशय गंभीर होता। स्वतः आम्ही विनंती केली, तहसीलदार साहेबांना विनंती केली, तसे मंडळ अधिकारी यांना तहसीलदार साहेबांनी स्वतः पंचनामा करायला पाठवलं आणि पंचनामा करताना स्वतः तहसीलदार स्वतः आले। त्याने पंचनामा या ठिकाणी व्यवस्थित केला आणि त्या पंचनाम्यावर अतुल गिरामने सही केली। मला मान्य आहे म्हणून, काय मान्य आहे की हा 13 फूट रस्त्याचा मार्ग लावा म्हणून। पुन्हा नंतर कोतवाल या ठिकाणी तहसील साहेबांनी या ठिकाणी निकाल लावला आणि कोतवाल्याने घरी येऊन आम्हाला या ठिकाणी रितसर आम्हाला नोटीस दिली की ह्या तारखेला या ठिकाणी पूर्ण प्रशासन येणार आहे, तुम्ही थांबा। तर आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत। आम्ही पोलीस प्रशासन आलं, त्याच्याने तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी यांनी ते निर्णय दिलेला आहे। त्या निर्णयाप्रमाणे ते आज रस्ता आम्हाला मोकळा करून दिलेला आहे। कारण प्लॉट धारकांनी चव्हाणने जे प्लॉट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या हक्काचा रस्ता 13 फूट त्यांनी सोडलेला आहे। पण शेजारी जे अतुल गिराम आहे त्यांनी अतिशय दादागिरी करून आज 10-12 वर्षापासून रस्ता अडवलेला होता आणि तो रस्ता 10-12 वर्षांना अडवला असताना आज आमचा श्वास मोकळा करून दिला आणि सर्व प्लॉट धारक या ठिकाणी तहसीलदार साहेबांचे, पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील, त्यानंतर मंडळ अधिकारी असतील, त्यांनी अतिशय मेहनत घेतली। या ठिकाणी आले, स्वतः मेहनत घेऊन शेतामध्ये आले। त्या शेतामध्ये जाता येत नव्हतं, त्या ठिकाणी अतिक्रम केल्यामुळं आम्हाला श्वास मोकळा आमचा केलेला आहे आणि अतुल गिरामने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे। आम्हालाच नव्हे तर त्याच्या शेतामध्ये जर गेलो तर शेजारी ते म्हणतात आम्हाला हे अतुल गिराम त्रास देतो। त्याने स्वतःच्या घर बांधलेलं आहे त्या घरामध्ये देखील अनेक लोकांचे प्लॉट होते। लोकांना फसवेगिरी करून त्या भावकीतल्या लोकांना सांगून की तुम्हाला मी घराच्या पाठीमागं जागा देतो, तुमचे घेतो असं म्हणून त्याला समजा उठवलेलं आहे। पण त्यानं ठीक आहे, त्याला त्याचे भावकी त्याने केलेले आहेत। पण आज आम्हाला समजा प्लॉट धारकांना चव्हाणीने दिलेल्या 13 फुटामध्ये त्यांनी येऊ नये आणि आल्यानंतर या ठिकाणी प्रशासन त्याला डबल बघून घेईल। आम्ही स्वतःहून आम्ही काय भांडण करणं माणसं नव्हत, आम्ही एक वारकरी आहोत आणि वारकरी असल्यामुळे आम्हाला काय भांडण करायचे नाहीत। अतुल गिरामने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे, इथून त्यांना त्रास देऊ नये। जर त्रास द्यायचा असेल तर नक्कीच आम्ही या ठिकाणी आम्ही शासनाच्या माध्यमातून त्याला आम्ही सांगतो। कारण तहसीलदार साहेबांनी योग्य ते निर्णय दिला आहे। आम्ही सर्व प्लॉट धारक व चव्हाण यांच्या वतीने मी या ठिकाणी तहसीलदार साहेब, पोलीस प्रशासन आणि तलाठी साहेब यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मला या ठिकाणी विकासनामा या लाईव्ह चॅनलच्या वतीनं मला या ठिकाणी मानण्याची संधी दिली। मी लाईव्ह आपले विकासनामा यांचे मी या ठिकाणी फपाळ यांचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद।